नमस्कार, आपण पाहत आहात अक्राणी एक्सप्रेस न्यूज। सातपुड्याच्या कुशीतून अचूक बातमी थेट तुमच्यापर्यंत। धडगाव तालुक्यातून एक धक्कादायक आणि प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी बातमी समोर आली आहे। भमाणा गावातील वाहनासाठी पाड्यात पाण्यासाठी शाळकरी मुलींना जीव धोक्यात घालावा लागत आहे। नैसर्गिक झऱ्यातून पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका शाळकरी मुलीचा डोंगराळ कच्च्या वाटेवर पाय घसरला, मुलगी खाली पडली आणि तिच्या डोक्यावरील पाण्याचा हंडाही खोल जंगलात जाऊन पडला। सुदैवाने या घटनेत मुलीला किरकोळ दुखापत झाली, मात्र या घटनेमुळे पाड्यातील पाणीटंचाईचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे। धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भमाणा गावातील वाहनासाठी पाड्यात अद्याप नळपाणी योजनेची सुविधा नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। त्यामुळे महिला आणि शाळकरी मुलींना दररोज तब्बल 1 ते 2 किलोमीटर जंगलातील झऱ्यावरून पाणी आणावे लागते। सकाळी शाळेत जाण्यापूर्वी ही मुलगी पाणी आणण्यासाठी गेली होती, मात्र डोंगराळ आणि कच्च्या वाटेवर पाय घसरल्याने ती पडली। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, पण तिच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा जंगलात पडल्याने कुटुंबाला आज पिण्याच्या पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागले। गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या पाड्यात रस्त्याची सुविधाही नाही, त्यामुळे गरोदर महिलांना देखील सुमारे 4 किलोमीटर झोळीतून जवरपाडा येथे न्यावे लागते। आता प्रश्न उपस्थित होत आहे, आमच्या लेकी शिकणार की पाणी भरणार? पाण्यासाठी शाळकरी मुलींना जंगलातील धोकादायक वाटेवरून जावे लागत असेल तर प्रशासनाच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ नळपाणी योजना, रस्ता आणि वीज सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। अन्यथा मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। दरम्यान या घटनेनंतर प्रशासन या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन भमाणा गावातील वाहनासाठी पाड्यातील नागरिकांना मूलभूत सुविधा कधी उपलब्ध करून देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अक्राणी एक्सप्रेस न्यूजसाठी सुलतान पावरा, प्रतिनिधी बिलगाव। अक्राणी एक्सप्रेस न्यूज धडगाव।